नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अध्यक्ष वैभव नायकवडींचे अधिकार काढले. हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांचे सर्व अधिकार संचालक मंडळाच्या ठरावाद्वारे काढून घेण्यात आले असून ते उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर यांना देण्यात आले आहेत. वैभव नायकवडी यांनी तातडीने राजीनामा द्यावा या मागणीसाठी गेल्या 17 दिवसांपासून कारखान्यासमोर सभासद व शेतकरी ठिय्या आंदोलन करत आहेत. आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा गौरव नायकवडी यांनी दिला आहे. यावेळी बोलताना गौरव नायकवडी म्हणाले की अध्यक्षांनी सभासदांचा विचार न करता कारखान्यावर प्रचंड कर्जाचा बोजा टाकला आहे. भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना जाणीवपूर्वक रोजगारापासून दूर ठेवण्यात आलं. संचालकही मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले असून उद्यापासून 15 गावात अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम राबवण्यात येणार आहे. किरण नायकवडी यांनी हुतात्मा बँकेतील व्यवहार पारदर्शक नसल्याचा आरोप केला. केदार नायकवडी यांनी साखर चोरी संदर्भात गंभीर आरोप करत संबंधित प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली. भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. राजू मुळीक म्हणाले, वैभव नायकवडी यांनी घरात बसून मुलाखत देऊ नये, लोकांसमोर यावे. सूतगिरणी उभा करताना लाखो रुपये गोळा केले, त्याचे काय झाले? लोकांच्या साखर चोर म्हणून नवी ओळख झाली, याची वाईट वाटते. त्यांनी राजीनामा देऊन बाजूला व्हावे. एच पाटील एडेनिप्पानी म्हणाले, आमचे गाव कारखाना कार्यक्षेत्रात नाही तरी सुद्धा नागनाथ अण्णा यांचा कारखाना म्हणून मोठ्या प्रमाणात ऊस देतो. मात्र वैभव नायकवडी यांनी रस्त्यावर मुरुम टाकायलाही सहकार्य केलं नाही. अधिक दबंग म्हणाले, वैभव नायकवडी मेवना बायको आणि सासरा यांच्या कल्याणासाठी हुतात्माचा वापर केला. त्यांनी केलेल्या गैरकारभाराचे एवढे पुरावे आहेत, त्यांना यापुढे जेलमध्ये जावे लागेल. एकदा साखर आंबपमध्ये सापडली, त्यावर धाड पडली. दुसऱ्या वेळी बंद सूतगिरणीमध्ये साखर सापडली, त्यात त्यांच्या मेवण्याचाही सहभाग होता. आता तिसऱ्या वेळी कारखान्यात सापडली. अशा पद्धतीने कोट्यावधी रुपयांची साखर चोरी केली आहे. आंदोलनस्थळी सभासद शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. अनेकांना अध्यक्ष यांच्याकडून आपल्याला मिळालेल्या वागणुकीची भाषणात सविस्तर माहिती दिली. यावेळी सनी आहिर, अंकुश चव्हाण, CH पाटील, राजू मुळीक, अधिक दबंग, बाळासाहेब खराडे यांनी मनोगत व्यक्त केली. वसंत वाजे, बाळासाहेब पाटील, सावकार कदम, अरुण यादव, पोपट आहिर, मानाजी सापकर आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.